काठावर बहुमत असलेल्या सांगली महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून तेथे काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे खासदार विशाल पाटील यांनी म्हटले। मागे एकदा महापालिकेत भाजपची सत्ता उलथवून टाकत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आणली होती, तसाच प्रयत्न आताही करू असं खासदार विशाल पाटील म्हणाले। कासेगावमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या सत्कार सोहळ्यात खासदार विशाल पाटील बोलत होते। सांगली महापालिका निवडणुकीत थोडक्या मतात आपले उमेदवार पडले नाही तर महापालिकेवर त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा लागला असता, पण अजूनही वेळ गेलेली नसून अजूनही सांगली महापालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे असे विशाल पाटील म्हणाले। त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेवर एकत्र येत सत्ता स्थापन केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा सांगली महापालिकेतील भाजपची सत्ता उलथवून तिथे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न असणार असं दिसतंय। काय होणार आणि ह्यांच्या दोघात खूप वाद होणार आणि बिघडणार अशी परिस्थिती असताना साहेबांनी सुद्धा नमती भूमिका घेतली, एक दोन पाऊल मागे घ्यायची भूमिका त्यावेळी घेतली आणि कदाचित राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मिळालेलं यश कमी दिसत असेल, पण त्याच्या मागचं निश्चित कारण हेच आहे की थोडा चुकता माप त्यांनी आम्हाला दिला, आमचं हट्ट सगळे त्यावेळी पुरवले आणि म्हणून महापालिकेत 39 हा आकडा काढला। थोड्या आणि एक 3-4 सीटा थोडक्या 50-100 मतात आपल्या गेल्या महानगरपालिकेवर सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा त्याच वेळेला लागला असता। अजूनही वेळ गेली नाही, अजूनही आमचा प्रयत्न चाललाय। मागच्या बॉडीत एकदा त्यांची आलेली सत्ता उलटून आपण सत्ता मिळवलेली, ह्या बॉडीत सुद्धा निश्चित आपण सत्ता उलटून त्या ठिकाणी मिळवू आणि म्हणून हीच यशाची परंपरा जिल्हा परिषद चालू ठेवण्यासाठी एकत्र येऊन हा जो विचार घुसलाय आपल्यात, आपला हा विचार नाही। ह्या ठिकाणी पूर्वीची लढाई सुद्धा होती, ही डावे विरुद्ध काँग्रेस व्हायची, कारण ह्या काही पूर्ण तालुका, पूर्ण जिल्हा पुरोगामी होता। त्यामुळे जाती धर्मात भांडण लावणारी शक्ती इथं वाढली, इथं आम्ही कुठेतरी कमी पडलो, आमच्या वादात कमी पडलो। ह्याच्या पुढे मी तुम्हाला आश्वासित करतो की आमच्या राजकीय इतिहासात वाद काही असो, ज्या वेळेला भाजप त्यांची ही अतिशय वाईट विचारसरणी पुढे आणायचा प्रयत्न करेल, आमचे काही मतभेद असो, तुम्हाला मी शब्द देतो की त्यांना पळवून लावायचं काम आम्ही सगळे एकत्रितपणे करणार आहे। रोहित दादा आज सोबत घेतलं आणि मला भावासारखं प्रेम दिलं आणि तेव्हापासून आम्ही जे एक आलो आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या आधी ज्यावेळी नगरपालिकेच्या निवडणूक लागल्या त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की साहेबांकडे आम्ही दोघं मिळून जायचं आणि हा जिल्ह्यातला वाद आता मागे ठेवूया आणि कुठेतरी एकत्रित सगळेजण यायचं। अर्थात त्यात इतरही लोक होते, रोहितदादाही होते आणि कदम साहेबांना विश्वित कदमानं घेऊन आम्ही साहेबांकडे गेलो। साहेबांनी आम्हाला स्वागत केलं, त्यावेळेला शरबत पाजलं, आईस्क्रीम दिलं, जेवण राहिलं, पण बाकी सगळे आमचा पाहुणचार केला आणि त्यामुळे आईस्क्रीम मध्ये गार होऊन आम्ही साहेबांना शब्द दिला की इस्लामपूर आणि आष्टाची आम्ही निवडणूक लढणार नाही आणि त्यामुळे तिथून सुरुवात ही विजयाची झाली की ईश्वरपूरची तुमची नगरपालिका ही चांगल्या मताधिक्यानं तुम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आली। आम्ही तिथं समोर नसलो तरी पडद्यामागे आम्ही मागे घेतल्याचं थोडा तरी श्रेय आम्हाला दोघांना द्यावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि येणाऱ्या बॉडीत एखादा कॉप्ट काँग्रेसचा मध्ये घुसवावा अशी आम्ही तुमच्याकडे या व्यासपीठावरनं तुम्हाला मागणी करतो।